महाराष्ट्र टी 2025 तर एक्झाम ही आटोपलेली आहे आणि यामध्ये आता विद्यार्थी कमेंट्स करत आहे की जो कट ऑफ आहे हा काय लागणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना टी पासिंगसाठी किती मार्क्स लागणार आहे आणि यामध्ये जे कास्ट आहे कास्ट वाईज किती मार्क्स मिळाले, म्हणजे विद्यार्थ्यांना पासची जी मार्कशीट आहे ही मिळू शकते। तर यामध्ये बघू शकता महा टी क्वालिफाइंग जे मार्क्स असणार आहे, ही जे मार्क्स आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहे हे मार्क्स अंदाजे असणार आहे। तर यामध्ये जे जनरल कॅटेगरी असणार आहे म्हणजे ओपन कॅटेगरी यांना 60% मार्क्स म्हणजे 150 पैकी 90 मार्क्स लागू शकतात आणि हे जे मार्क्स आहे हे अंदाजी मार्क्स असणार आहे विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी, कारण की अजूनपर्यंत महाराष्ट्र टी डिपार्टमेंट यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अशाबद्दल नोटिफिकेशन आलेली नाही आहे। हे अंदाजे पासिंग मार्क्स सांगण्यात आलेले आहे। तर बघू शकता ओबीसी कॅटेगरीला 55% म्हणजे 82 मार्क्स लागू शकतात, त्यानंतर एससी कॅटेगरीला 55% आणि एसटी कॅटेगरीला सुद्धा 55% म्हणजे 82 मार्क। तर याबद्दल जेही हँडिकॅप असेल याबद्दलची सुद्धा यामध्ये अपडेट देण्यात आलेली नाही आहे, फक्त जे कास्ट वाईज आहे यामध्ये एवढीच माहिती उपलब्ध झालेली आहे आणि लवकरच साईटवर सुद्धा याबद्दलची संपूर्ण जी अपडेट आहे ही उपलब्ध होऊन जाणार आणि महाराष्ट्र टी डिपार्टमेंट यांच्याकडून सुद्धा जेही अपडेट असेल पुढील त्याबद्दलची माहिती सुद्धा लवकरच उपलब्ध होऊन जाणार। अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।